nucleophilic addition elimination reactions. Nucleophilic addition elimination reactions. In these reactions, aldehydes and ketones reacts with ammonia and derivatives of ammonia. It is called as derivatives of ammonia. Here NH3 is called as ammonia. याच्यामधला एक हायड्रोजन काढून तिथे कुठल्याही प्रकारचा डेरिव्हेटिव्ह त्याच्याबरोबर ऍड केला असेल आणि त्याला आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. When aldehydes and ketones reacts with ammonia derivatives form a imine complex compounds. The reaction takes place in this way. This carbonyl oxygen is reacted with these ammonia molecules, nucleophile ammonia molecules, electron rich compounds reacts with this oxygen nucleophile and form an OH, and this water molecule is eliminated here. The water molecule is eliminated and form a imine compounds. These imine compounds are called as शिफ्ट बेस. बरोबर आहे. या इमिन कंपाऊंड आपण शिफ्ट बेस असं म्हणणार आहोत. आता या रिएक्शनला ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन असं का आपण म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये हा जो अमोनिया डेरिव्हेटिव्ह ऍड होतो आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट केले जात आहेत. पुस्तकामध्ये आपल्याला ह्याच्या 5 रिएक्शन्स दिलेल्या आहेत अमोनिया डेरिव्हेटिव्हच्या. मी ज्या इथे लिहिलेल्या आहेत क्रमानं, आपण क्रमाक्रमानं असे जाणार आहोत. आता हे इमिन कंपाऊंड तयार करतात. आता हे इमिन कंपाऊंड जे तयार झालेले आहेत ते सर्व कसे असतात तर क्रिस्टलाइन कंपाऊंड्स असतात. मीन्स these reactions are useful for the separation of aldehydes and ketones from their sample. कारण हा क्रिस्टलाइन कंपाऊंड आपल्याला सेपरेट करता येतं. आता aldehydes and ketones shows same reactions with these ammonia derivatives. Same reactions, aldehydes and ketones, same reaction. Therefore, I have written here aldehyde R dash is equal to, इथे जे R dash घेतलेला आहे मी, ते R dash is equal to H असेल. aldehyde मध्ये हे H कन्सिडर करायचं आहे आणि कीटोन मध्ये हे अल्किल ग्रुप असेल, म्हणजे नॉट इक्वल टू H असं म्हटलेलं आहे इथं, म्हणजेच ते असेल अल्किल ग्रुप. बरोबर आहे. म्हणजेच अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ह्या कॉमन रिएक्शन्स लिहिल्यामुळे सेम रिएक्शन अल्डिहाइड्स आणि कीटोन्स दाखवतात. ते आपण क्रमाक्रमाने बघूया. पहिल्यांदा आपण बघूया त्याची हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन. पहिली ही जी रिएक्शन आहे ती हायड्रॉक्सिल अमाइनची. आता याला हायड्रॉक्सिल अमाइन्स काय म्हटलेलं आहे, ऍज यू नो दॅट द अमोनिया कंटेन 3 हायड्रोजन ऍटम. बरोबर आहे. या अमोनियामध्ये काय असतात, 3 हायड्रोजन असतात. ते 3 हायड्रोजन त्याच्यामधला एक हायड्रोजन काढून टाकला जाईल आणि तिथे OH ग्रुप ठेवला जाईल, म्हणजे त्याला आपण हायड्रॉक्सिल म्हणू. आणि हे आहे मग हायड्रॉक्सिल आणि अमाइन, म्हणून त्याला हायड्रॉक्सिल अमाइन. When aldehydes and ketones, आता इथं बघा जनरल रिएक्शन लिहिलेलीच आहे. aldehydes and ketones reacts with hydroxyl amines, eliminate a water molecule and produces oxenes. हा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याला काय म्हणायचं आहे तर ऑक्सिन म्हणायचं आहे. ऑक्सिन. आता एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल, आय हॅव टेकन CH3 C double bond OH. This is the acetaldehyde. Acetaldehyde reacts with hydroxyl amine. It eliminates a water molecules and produces CH3 N dash OH. It is the oxenes of acetaldehyde. You can name it as a oxenes of acetaldehyde, or you can name it as a ACE, acetaldeoxenes. Ketone gives same reactions. This मगा आपण acetaldehyde घेतो, आता मी इथं त्याला कीटोन करतो आहे तयार. कीटोन म्हणतोय ह्याला CH3 ग्रुप ह्या का हायड्रोजनच्या तिथे रिप्लेस केलेला आहे. हा एसीटोन. Acetone, when reacts with hydroxylamines, gives the acetooxenes.
ऍसिटोऑक्सिन्स. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो असा, व्हॉट हॅपन व्हेन ऍसिटोन रिएक्ट्स विथ हायड्रॉक्सिलामाइन्स, व्हॉट हॅपन व्हेन ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ ऍसिटाल्डिहाइड. असं प्रश्न अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स सारखेच रिएक्शन दाखवतात, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि ह्या ऑक्सिन इथं आपल्याला तयार झालेले दिसतोय. म्हणजे ऍसिटाल्डिऑक्सिन्स किंवा ऍसिटोऑक्सिन्स हे आपल्याला तयार झालेले, म्हणजेच ऍसिटोनचं विचारते किंवा ऍसिटाल्डिहाइडचं विचारते, ऑक्सिन तयार होतात. तुम्हाला जर त्याचं नाव ऍसिटोऑक्सिन्स असं नाही लिहिलं तरी चालेल, ऑक्सिन्स ऑफ ऍसिटोन असं ही लिहू शकता तुम्ही त्याचं नाव. बरोबर आहे. ही झाली पहिली रिएक्शन हायड्रोजन अमोनिया डेरिव्हेटिव्हची ऑक्सिन्स बरोबरची, म्हणजेच हायड्रॉक्सिल ऑक्सिन बरोबरती अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फॉर्म्स देअर ऑक्सिन्स. हे पहिली रिएक्शन. आता दुसरा जो रिएक्शन्स आहे त्याच्यामधली दुसरी रिएक्शन आपण बघूया. इथं या अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बरोबरती हायड्राझाइन्स. आता इथे हायड्राझाइन्स कशी तयार झालेली आहेत, हा NH3 हा जो याला अमोनिया म्हणतो आपण, हा अमोनियाचे दोन मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये याच्यामध्ये रिएक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामधला हा म्हणजेच हे असतील हायड्रोझाईन. याला म्हणायचं आपण दोन अमोनियाचे मॉलिक्युल्स एकत्र आले आहेत, वॉटर मॉलिक्युल सॉरी दोन हायड्रोजन गेलेले असतील आणि हा जो तयार झालेला त्याला म्हणायचं आहे हायड्रोझाईन. बरोबर आहे. हायड्रोझाईन when reacts with aldehydes or ketones they produces hydrazone. म्हणजे कॉमनली दोघांचंही नाव काय आहे, जनरल रिएक्शन आहे, ते काय करतात हायड्राझोन तयार करतात. एक्झाम्पल बघूया आपण. CH3 H डबल बॉन्ड O हे आहे ACE acetaldehyde. तुम्ही कुठलाही अल्डिहाइड घेऊ शकता. acetaldehyde reacts with hydrazine. It eliminates a water molecules and form a hydrazone of acetaldehyde. NH. acetaldehyde हायड्राझोन. acetaldehyde हायड्राझोन म्हणजेच ह्या हायड्रोझाईन बरोबर ती रिएक्शन झाली की हायड्रोझोन तयार होतो. आता बघा इथं जवळपास सर्वांचं नाव हायड्रोझाईन आहे, सर्वच हायड्राझोन मध्ये रूपांतर त्यांचं झालेलं आहे. कारण का ज्यावेळेस N-N आणि हा जो ज्यावेळेस कार्बन बरोबर ती डबल बॉन्ड होतो त्यावेळेस या लिंकेजला हायड्राझोन लिंकेज असं नाव आहे. बरोबर. हायड्राझोन तयार करतात ते, म्हणजेच कार्बन नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड आणि नायट्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड, या बॉन्डिंगला हायड्राझोन बॉन्डिंग असं म्हणतो. म्हणून हे सर्वच आपल्याला इथं हायड्राझोन तयार झालेले दिसतात. When acetaldehyde reacts with hydrazine, eliminates water molecules and produces acetaldehyde hydrazone. आता आपण कीटोनचं एक रिएक्शन बघूया. कीटोनची सुद्धा आपल्याला अशीच रिएक्शन होईल तयार. त्याच्यामध्ये इथं मी फक्त हा हायड्रोजन बदलतो आणि हे जर नाव इथं आपल्याला मग परत म्हणता येईल ऍसिटोन हायड्राझोन. म्हणजेच इथं हा CH3 ऍसिटोन तर तयार होईल इथं CH3 म्हणजेच ऍसिटोन हायड्राझोन. बरोबर आहे. दोन्हीही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सारखीच रिएक्शन दाखवतात. हायड्रोझाईन आपल्याला इथं रिएक्ट झालेलं दिसतं आणि ऍसिटोन हायड्राझोन. परीक्षेमध्ये रिएक्शन असं विचारतात प्रश्न, व्हॉट हॅपन व्हेन ऍसिटोन रिएक्ट्स विथ हायड्रोझाईन. आता हायड्रोझाईन म्हटलं की आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आठवत नाही. हे स्ट्रक्चर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. दोन नायट्रोजन अमोनियाचे मॉलिक्युल्स एकत्र आलेले आहेत त्याला म्हणायचं आहे हायड्रोझाईन. हायड्रोझाईन बरोबर रिएक्शन झाली की हायड्राझोन तयार होतो, हे लक्षात ठेवा. ओके. दिस इज द सेकंड वन रिएक्शन. हायड्राझोन तयार होतो. प्रत्येक वेळेस आपण लक्षात ठेवायचं हायड्राझोन इथं आपल्याला तयार झालेले दिसतं. आता आपण त्याच्या पुढची तिसरी रिएक्शन बघूया. तिसरी रिएक्शन, तर तिसरी रिएक्शन जी आहे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिएक्ट्स विथ फिनिल हायड्रोझाईन. आता इथे फक्त या अमोनियाचे म्हणजेच NH2
इथला हा हायड्रोजन या नायट्रोजन वरचा काढलेला आहे. इथं मी असं स्ट्रक्चर लिहितो त्याचं NH. इथला जो हायड्राझाईन जो होता त्याचा हायड्राझाईनचा हा एक इथला हायड्रोजन काढलेला आहे आणि तिथं हा फिनिल ग्रुप अटॅच केलेला आहे. बरोबर आहे. फिनिल ग्रुप अटॅच झालाय त्यामुळे त्याचं नाव आहे फिनिल हायड्राझाईन. फिनिल हायड्राझाईन याला काय म्हणायचं आहे? फिनिल हायड्राझाईन. आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल जसं की आपण याच्या अगोदर इमिन जो बॉन्ड आहे तर त्याच्यामध्ये बघितलेलंच आहे. इमिन बॉन्ड मध्ये वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाल्यानंतर इथं आपल्याला फिनिल हायड्राझोन तयार झालेले दिसते. उदाहरणार्थ आपण बघूया CH3 C डबल बॉन्ड OH. Acetaldehyde react with phenyl hydrazine. Acetaldehyde react with phenyl hydrazine. Eliminate a water molecule and produces a acetaldehyde phenyl hydrazone. Acetaldehyde phenyl hydrazone. CH3 C H double bond N H. असेटाल्डिहाइड फिनिल हायड्राझोन. आता तुम्ही ह्या रिंग कंपाऊंडच्या ऐवजी तिथे तुम्ही काय लिहू शकता असंही तुम्ही स्ट्रक्चर लिहू शकता C6H5. बरोबर आहे. फिनिल हायड्राझाईन पासून फिनिल हायड्राझोन. ओके. When acetaldehyde react with phenyl hydrazine they gives acetaldehyde phenyl hydrazone. Acetone चे एक्झाम्पल, कीटोन चे एक्झाम्पल एसीटोन. Acetone react with phenyl hydrazine they gives acetone phenyl hydrazine. CH3 ACE. Acetone phenyl hydrazone. Acetone phenyl hydrazone. बरोबर आहे. इथे लक्षामध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन दोन्ही सारखेच रिएक्शन दाखवतात. हायड्राझोनच इथं सुद्धा आपल्याला तयार झालेलं दिसतं. फिनिल हायड्राझोन. बरोबर आहे. ॲसिटोन फिनिल हायड्राझोन ही झाली तिसरी रिएक्शन. फार काय अवघड नाहीये, फक्त तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आहेत. आता त्याचबरोबर पुस्तक तर बारकाईने वाचतच जा. कारण का आता जसं आपण याच्यामध्ये बघितलं C डबल बॉन्ड N हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला इमिन बॉन्ड असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. MCQ मध्ये एखाद्या वेळेस त्याच्यामधला हा बॉन्ड कसा असतो किंवा याचं नाव काय आहे हे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. इमिन बॉन्ड आहे तो इमिन तयार होतं. आता बघा त्याचबरोबर हे सर्वचे सर्व क्रिस्टलाइन कंपाऊंड तयार होत आहेत आणि हे आयडेंटिफिकेशन साठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा तसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे झालं फिनिल हायड्राझाईन बरोबरची रिएक्शन. आता चौथी रिएक्शन जी आहे आपण तर चौथी रिएक्शन बघूया. आता त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच हा जो फिनिल हायड्राझाईन होता त्याच्याच थोडस मॉडिफिकेशन म्हणजेच त्या फिनिल ग्रुपमध्ये नायट्रो ग्रुप ऍड केलेला आहे. आता इथे हा दुसरा कार्बन आहे कारण हा कार्बोनिल कार्बन वरती हा नायट्रोजन म्हणतात, याला पहिला कार्बन म्हणतो आपण. इथं हा दुसरा कार्बन NO2 ग्रुप इथे आणि चौथ्या कार्बन वरती NO2 ग्रुप आला. बरोबर आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात, त्याचं नाव काय आहे तर 2,4 डायनायट्रो. 2,4 डायनायट्रो फिनिल. बाकीचं हे तर हायड्राझाईन हे तर आहेच माहिती तुम्हाला. याला हायड्राझाईन म्हणतात. फिनिल हायड्राझाईन 2,4 म्हणजे ह्या दुसऱ्या कार्बन वरती आणि चौथ्या कार्बन वरती NO2 ग्रुप आहे म्हणून डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन. आता हा डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन
ज्यावेळेस आपण अल्डिहाइड बरोबर किंवा कीटोन बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होईल आणि 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन तयार झालेलं दिसतं. म्हणजेच याच्यामध्ये हा जो बॉन्डिंग आहे जसं की मी म्हटलेलं आहे कार्बन बरोबर ती डबल बॉन्ड आणि नायट्रोजन आणि हा नायट्रोजन हे झालं याला आपण हायड्राझाईन बॉन्डिंग म्हणतो आणि ते हायड्राझाईन बॉन्डिंगचं हायड्राझोन मध्ये रूपांतर झालं म्हणून त्याचं नाव पूर्णपणे हायड्राझोन असं म्हणतो. आता आपण एक्झाम्पल बघूया. फॉर्मल्डिहाइड घेऊया. सी डबल बॉन्ड OH. फॉर्मल्डिहाइड reacts with 2,4 dinitrophenyl hydrazine and they gives with elimination of water molecule they gives NO2 म्हणजेच हे आहे फॉर्मल्डिहाइड. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन इथं आपल्याला तयार झालेलं दिसतं हे अल्डिहाइड्स बरोबर. जर आपण एखादं कीटोनचं उदाहरण घेऊया. आता इथं कीटोन म्हणजेच मी ऍसिटोनच घेतो. इथे ऍसिटोन जर घेतलं तर आपल्याला इथं ऍसिटोनच काय मिळेल आपल्याला 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन आपण ज्याला म्हणणार आहोत आणि तो काय आहे तर ऍसिटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन. ऍसिटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन इथं आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला हायड्राझोन ह्या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह जवळपास सर्व सारखेच आहेत. आता त्याच्या पुढचे जी रिएक्शन आहे आपल्याला ही 5व्या नंबरची कार्बॅझाईनची रिएक्शन आहे. आता हे बाकीचे सर्व जवळपास सारखेच रिएजंट आलेले होते. आता इथं थोडासा फरक झालेला आहे. हायड्राझाईनच आहे परंतु ह्या हायड्राझाईन बरोबर इथे आपल्याला काय दिसतं आहे तर कार्बन ही आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि कार्बन ऍड केलेला आहे त्यामुळे त्याचं नाव झालेलं आहे सेमी कार्बॅझाईन. NH2 NHC डबल बॉन्ड O NH2. आता इथे ह्याला आहे याचं नाव आहे सेमी कार्बॅझाईन. When semi-carbazine reacts with aldehydes or ketones, they gives semi-carbazone. आता example CH3 C double bond O H म्हणजेच acetaldehyde. Acetaldehyde react with semi-carbazine. It eliminates a water molecule and gives acetaldehyde semi-carbazine. Acetaldehyde झोन. ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन इथं आपल्याला तयार झालेलं दिसतं. म्हणजेच परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारतात व्हॉट हॅपन व्हेन ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ सेमी कार्बॅझाईन. ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ सेमी कार्बॅझाईन eliminate a water molecules and produces acetaldehyde semi-carbazine. acetaldehyde semi-carbazone तयार झालेलं आपल्याला इथं दिसतंय. बरोबर आहे. मग आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया अजून ऍसिटोनचं. कीटोनचं म्हणजेच ऍसिटोन आपण घेऊया CH3. It is a acetone. Acetone react with semi-carbazine, eliminate water molecule and produces
ऍसिटोन सेमी कार्बॅझोल, ऍसिटोन सेमी कार्बॅझोल, बरोबर आहे. तसंच हे म्हणजेच इथं आता तुम्हाला ह्या सर्वच पाचही रिॲक्शन असं लक्षात आलं असेल की त्यांचे प्रोडक्ट जवळपास सर्वच सारखी प्रोडक्ट होत आहेत. म्हणजेच अल्डिहाइड्स आणि कीटोन्स रिॲक्ट विथ द सेम रिएजंट अँड गिव्स द सेम प्रोडक्ट. म्हणजेच उदाहरणार्थ ऑक्झिन बरोबर ती अल्डिहाइड्सची रिॲक्शन केली किंवा कीटोनची जरी रिॲक्शन केली तर ऑक्झिन्स हायड्रॉक्सिलामाइन्स बरोबर ती रिॲक्शन केली की तिथं ते तयार होतात ऑक्झिन्स, बरोबर आहे. सॉरी पहिली आपण रिॲक्शन बघितली हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन आपण अल्डिहाइड्स किंवा कीटोन बरोबर केले की त्यांचं ऑक्झिम्स मिळतं. म्हणजेच अल्डिहाइड्सचं ऑक्झिम्स असेल किंवा कीटोनचं ऑक्झिम्स असेल, बरोबर आहे. त्यानंतर आपण हायड्रोजाईनची रिॲक्शन केली अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स हायड्रोजाईन बरोबर ती रिॲक्शन केलं की त्यांचं अल्डिहाइड्स किंवा कीटोनचं हायड्राझोन तयार करतं. त्याचबरोबर तिसरी रिॲक्शन आपण बघितली फिनिल हायड्रोजाईनची. फिनिल हायड्रोजाईन बरोबर ती सुद्धा ज्यावेळेस अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या हायड्राझोनच तयार होतात. म्हणजेच फिनिल हायड्राझोन तयार अल्डिहाइड्सचे किंवा कीटोनचे फिनिल हायड्राझोन आपल्याला मिळतात. त्यानंतर 2,4-डायनायट्रो फिनिल हायड्राझोईनची रिॲक्शन आपण बघितली. त्या फिनिल हायड्रोझाईनची रिॲक्शन सुद्धा म्हणजे 2,4-डायनायट्रो फिनिल हायड्रोझाईन बरोबर ती रिॲक्शन केली अल्डिहाइड्स आणि कीटोनची किंवा त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय मिळतात तर 2,4-डायनायट्रो फिनिल हायड्राझोनच मिळतात. आणि सेमी कार्बाइड बरोबर ती सुद्धा रिॲक्शन केली असता सेमी कार्बॅझोनच आपल्याला मिळतात. हे आहेत या नायट्रोजन डेरिव्हेटिव्हच्या रिॲक्शन्स अल्डिहाइड्स आणि कीटोनच्या.